नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज काय बनवले बघू. तर मंडळी, सर्वप्रथम मी काय केलं, मस्तपैकी असा स्प्रे मी ठेवलेला आहे. त्या स्प्रेनी त्याच्यामध्ये मी लायझॉल जे असतं ते टाकलेलं आहे आणि फुल असं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मस्तपैकी फ्लोअर आपले जो किचन आहे तो पुसून घेतलेला आहे. तर मिस्टरांनी अशा प्रकारे 2-3 प्रकारच्या भाज्या आणलेल्या होत्या. ह्या भाज्या अशा प्रकारच्या 2-3 भाज्या आणल्या होत्या आणि मग मी डिसाईड केलं की वांग्याची भाजी करणार. तर स्वच्छ आधी व्यवस्थित भाज्या ठेवून घेतल्या. सध्या फ्रीज चालू नसल्यामुळं मग मी अशाच भाज्या ठेवते. मी सध्या फ्रीज बंदच ठेवलेलं आहे. फ्रीजमधलं जर काही खाल्लं तर सर्दी होते घरातल्या सगळ्यांनाच, त्यामुळं चला तर आता वांग्याची भाजी बनवूयात. तर या ठिकाणी मी वांग्याची भाजी बनवलेली आहे. पण सुरुवातीला काय काय करायचं ही प्रोसिजर आहे. वांगे मस्त धुवून घेतले, असं स्वच्छ करून घेतले. ते काटे नाही आवडत, त्याच्यामुळं अशा प्रकारे वांगे कापून घेतले आणि अशा प्रकारे हे सगळे चिरून घेतले वांगे. त्याच्यानंतर कडे घ्यायचे हे शेंगदाणा आणि ह्याला फक्त आपण शेंगदाणा आणि लसूण हेच वाटण टाकणार आहोत. अतिशय खमंग अशी भाजी होती, तुम्ही करून बघा नक्की एकदा. तर तेल 2 पळी तेल टाकलं, तिखट टाकलं, वाटण टाकून घेतलं, परत कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि मिक्सरचे जे भांडं आहे ते व्यवस्थित मिसळून घेतलं. त्याच्यानंतर वांगे टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. वांगी टाकली आणि त्याच्यानंतर थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून ते पूर्ण वांग्यामध्ये मस्तपैकी मुरलं जातं मीठ. आणि अशी एक उकळी काढून घ्यायची भाजीला आणि आपली भाजी ही खमंग चविष्ट अशी तयार होऊन जाते मंडळी. अशा प्रकारे ही वांग्याची भाजीची रेसिपी आहे. अशा छान छान रेसिपी आहेत माझ्या, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. असंच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि माझे इतरही व्हिडिओज आहेत तेही नक्की बघा. धन्यवाद.